कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे। संसार गावा नलनिधलोका त्राणाय कारुण्यं घन घनात्वम्। संसार गावा नलनिधलोका त्राणाय कारुण्यं घन घनात्वम्। प्राप्तस्य कल्याण गुणनवस्य वन्दे गुरो श्री चरणारविन्दम्। 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 मागील भागात आपण पाहिलं जुहूचा घटनाक्रम 1, श्रील प्रभुपाद आणि भक्तांचा संघर्ष. आणि आता पुढे अभयचरण भाग 38, जुहूचा घटनाक्रम 2, नायरकडून भक्तांची फसवणूक आणि भक्तिवेदांत स्वामींशी गैरवर्तन. तुम्हाला माहिती आहे का भट, नायरने त्या ब्रह्मचाऱ्यांकडून 2,75,000 रुपये घेतले आणि अजूनही त्यांना कागदपत्र दिलेली नाहीत. मी तुम्हाला सांगतो भट, तो नायर दिसतो त्यापेक्षा खूप खूप धूर्त आहे. हे बघा मिस्टर रणछोड, ते पैसे एकट्या नायरमुळे नाही मिळाले. गिरिराज माझा सल्ला घ्यायला आला होता आणि मी त्याला सांगितलं पैसे द्यायला. असं तर आपण जमिनीचे कागदपत्र न देताच त्याला पूर्ण पैसे द्यायला भाग पाडू. तो खूपच गोंधळलेला आहे. गिरिराजला माहिती आहे की 2,00,000 रुपये दिल्यानंतर त्याला कागदपत्र मिळायला हवी आणि भक्तिवेदांत स्वामी सुद्धा त्याला वारंवार कागदपत्र आणायला सांगतायत. ते स्वामी, मी असे खूप स्वामी पाहिले आहेत. ते काय करू शकणार आहेत मला माहिती आहे. पण लक्षात घ्या, हे त्या इतर स्वामींसारखे नाहीत. हो का? पण तुम्हाला काय झालंय मिस्टर भट? मिस्टर रणछोड, मला यात पडायचं नाहीये. अच्छा, आता तुम्हाला भीती वाटते तर? गिरिराज खूप विश्वासानं माझ्याकडे येतो आणि मी त्याची दिशाभूल करून त्याला पैसे द्यायचा चुकीचा सल्ला देतोय. मी त्याला अशा गोष्टी करायला सांगतोय ज्या त्याने करायला नको. तुम्ही आणि मी त्या नायरसाठी त्याची फसवणूक करतोय मिस्टर रणछोड, आणि मला खूप अपराधी वाटतंय. मी आता हे करू शकत नाही. यामुळे माझी झोप उडाली. ठीक आहे मिस्टर भट, असं असेल तर मी दुसऱ्याकडून काम करून घेईन. माझ्यासाठी ती मोठी गोष्ट नाही. पण तुमच्या लक्षात आहे का की जेव्हा आपण हे सर्व एकत्र सुरू केलं होतं तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की या पैशातून माझ्या मुलांचं शिक्षण पूर्ण होईल. मुलांपेक्षा महत्वाचं काय असू शकतं? तुम्हाला माहितीच आहे मिस्टर भट, यांना सरकारला 5,00,000 रुपये कर द्यायचा आहे आणि दोघांपैकी कुणाकडेही पैसे नाहीत, ना नायरकडे ना इस्कॉनकडे. शिवाय या परदेशी लोकांना अजून धर्मादाय आयुक्तांकडून त्या जमिनीवर मंदिर बांधण्याची परवानगीही मिळालेली नाही. म्हणून मिस्टर भट, हे काम नक्कीच रखडणारं आहे. यात खूप अडथळे येतील. अनेक कारणं पुढे करून हा विक्री करार रद्द होऊ शकतो आणि आपल्यासाठी ही चांगली संधी आहे दोघांकडून पैसे उकळण्याची. हे सर्व कायदेशीर काम आहे, यात वाईट काय आहे? जरा विचार करून बघा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे.
हे काय आहे? मुंबईहून गिरिराजचं पत्र आलंय श्रील प्रभुपाद. वाचा. आदरणीय श्रील प्रभुपाद, माझा दंडवत प्रणाम स्वीकार करा. आपण नायरला जे वार्षिक 2 लाख रुपये देणं लागतो त्यातील 7,500 रुपये मी नुकतेच त्याला दिले आहेत. काय केलं त्याने? नायर त्याला फसवतोय. त्याने आपल्या विश्वस्त मंडळांचा सल्ला घ्यायला हवा होता. जोपर्यंत नायर जमिनीची कागदपत्र देत नाही त्याला काहीही द्यायला नको. आणि याने अजून पैसे दिले. त्याला सांगा की जोपर्यंत आपल्या हातात जमिनीचा मालकी करार पडत नाही तोपर्यंत नायरला 1 पैसाही द्यायचा नाही. आत्ता लगेच पत्र लिहा. सौ सुमती मोरारजींना जाऊन भेटा. त्या आपल्या जुहू ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष आहेत. आपल्या समर्थकांना आर्थिक मदतीसाठी आवाहन करा. मुंबईचा हा प्रोजेक्ट संपूर्ण जगात अद्वितीय मंदिर असेल आणि अमेरिकेतील आणि युरोपमधील तुम्ही सर्व विदेशी तरुण तरुणींनी तुमची असाधारण क्षमता दाखवून सगळं व्यवस्थापन नीट केलं तर ते तुम्हाला हवी ती मदत करतील. म्हणून हे मोठं कार्य करताना तुम्ही सर्वजण आपापसामध्ये नेहमीच चांगलं सहकार्य ठेवा. आणि माझी अशी इच्छा आहे की हे मंदिर संपूर्ण जगात कृष्ण भावनामृत केंद्राचं सर्वोत्कृष्ट आदर्श उदाहरण बनावं. मुंबईहून अजून एक पत्र आलं आहे श्रील प्रभुपाद, आपल्या वकिलाकडून. ठीक आहे, वाचा ते. त्यांनी आपल्या जुहूच्या जमिनीच्या केसचं वकीलपत्र सोडलं आहे. अच्छा, आत्ता कळलं. तुमच्या लक्षात येतंय का? त्याला अपराधी वाटत असणार. या अपराधी भावनेमुळेच त्याने असं केलं. हेच कारण आहे, दुसरं कोणतंही कारण नाही. म्हणजे आपला तो वकील नायरसाठी काम करत होता. मालकी करार करायला लागणारा उशीर सरकारी कारणांमुळे नव्हता तर. म्हणजे हा नुसता विलंब नव्हता, हा आपल्याला फसवण्याचा कट होता. अगदी सुरुवातीपासूनच ते आपल्याला फसवत होते. तर आता आपल्याला न्यायालयात लढावं लागेल आणि नायर विरुद्ध तक्रार करावी लागेल. गिरिराजला सांग की जनतेसाठी वर्तमानपत्रात एक कायदेशीर नोटीस प्रसिद्ध करा आणि त्या नोटीसमध्ये असं लिहा, इस्कॉन आणि नायर यांच्यामध्ये जुहूच्या जमिनीसाठी खरेदी करार झाला आहे. मला वाटतं तुम्हीही मुंबईला जावं आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी गिरिराजला मदत करावी. तुम्ही सर्व भक्तांनी मिळून श्री श्री राधा रास बिहारींसाठी एक भव्य आणि सुंदर मंदिर उभारा. कॉन्क्रीट स्लॅबचं, दणकट आणि मजबूत. हो श्रील प्रभुपाद. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे संस्थापक आचार्य श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद आणि श्री नायर यांच्यात जुहू मुंबईच्या जमिनीचा विक्री करार झाला आहे. श्री नायर यांनी त्यांची जुहू किनाऱ्यावरील जमीन इस्कॉनला विकण्याचे मान्य केले होते. यामध्ये प्राथमिक रक्कम स्वीकारल्यानंतर मालकी करार करून देण्याचे ठरले होते. तथापि इस्कॉन संस्थेने ठरवलेली रक्कम देऊन 3 महिने होऊन गेले तरी श्री नायर यांच्याकडून मालकी करार अद्याप पूर्ण झालेला नाही. का? तुम्ही का केलं हे? तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही अजून सरकारचा कर भरलेला नाही. तुम्हाला अजून धर्मदाय आयुक्तांची परवानगी मिळालेली नाही आणि तुम्ही असं दाखवता की माझी चूक आहे आणि तुम्ही मुंबईमध्ये माझं नाव खराब करताय. नाही, मुळेच नाही.
तुम्ही का चिडताय? त्यात चिडण्यासारखे काहीच नाहीये. आम्ही फक्त जे सत्य आहे तेच सांगितलं, म्हणजे जगालाही सत्य कळेल. सत्य? कुठलं सत्य? सत्य तर हे आहे की तुम्हाला अजून परवानगी मिळालेली नाही. तुम्ही अजून सरकारचा कर भरलेला नाही. तुम्ही हे सत्य का नाही सांगत? मी 6 महिने झाले मालकी करार करून देण्याची वाट पाहतोय, पण तुम्हीच तुमचं काम पूर्ण केलं नाही. मला सांगा, मी हा विक्री करार रद्द करतो. तुम्ही दिलेले 2 लाख रुपये आता विसरा आणि आत्ताच्या आत्ता ती जागा सोडून निघून जा. नायरजी, तुम्ही माझं ऐकून तर घ्या. मला काहीही ऐकायचं नाहीये. गुप्ता, हा सर. जुहूच्या जमिनीचे पाणी लगेच बंद करा. ठीक आहे सर. लगेचच पत्रक छापा आणि लोकांना वाटा. त्यात लिहा की यांनी आवश्यक बाबींची पूर्तता केलेली नाही आणि तिथे राहणाऱ्या लोकांना हे त्रास देतात, म्हणजे सगळ्या जगाला कळेल. आणि तुम्ही ताबडतोब माझी जागा रिकामी करा. नायरजी, माझं ऐका तरी. माझ्या घरातून चालते व्हा. चालते व्हा. मी म्हणतो ना, चालते व्हा. निघा इथून. मोठे आलेत साधू. गुप्ता, हा सर. तू त्या मीरा नावाच्या मुलीला ओळखतोस? येस सर, मी ओळखतो तिला. तिला माझ्याकडे पाठव. ठीक आहे सर. साधू काय? मी आत येऊ का? यात. तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला ओळखलं नाही. तुम्ही मला ओळखलं नाहीत का? जेव्हापासून तुम्ही इथे आलात तेव्हापासून मी तुम्हाला बघतेय, खूप महिन्यांपासून. मला तुम्ही खूप आवडता गिरिराज. तुम्ही खूप प्रामाणिक, समर्पित, कष्टाळू आहात. मला तुमच्या सोबत राहायचंय. ते शक्य नाही. ते अजिबात शक्य नाही. असं म्हणू नका, हे शक्य आहे. तुम्ही एकटे इतक्या अडचणीतही किती कष्ट करता. हे बघा, मला माफ करा, पण मला खूप काम आहे. मला माझे काम करू द्या. तुमच्या काळजीबद्दल मी आभार मानतो. तुम्ही इथून जा. तुम्ही माझी इच्छा पूर्ण करणार नाही का? नाही, अजिबात नाही. मला माफ करा, पण तुम्ही जा इथून. सध्या किती अडचणी येत आहेत ना, पण या कठीण परिस्थितीतही एका गोष्टीची खात्री आहे की श्री श्री राधा रासबिहारी आपल्या बरोबर आहेत आणि श्रील प्रभुपादही आपल्या सोबत आहेत. तू कुठल्या कराबद्दल बोलतोयस? जेव्हा प्रभुपादांनी नायर बरोबर विक्री करार केला, त्यानंतर भारत सरकारने नवीन कायदा आणला, ज्यामुळे नायरला 5 लाख रुपये सरकारला द्यायचे होते. नायर म्हणाला त्याच्याकडे 5 लाख रुपये नाहीत, म्हणून आपण तो कर भरावा आणि एकूण किमतीमधून तो पैसे वजा करेल. पण आपल्याला बँकेतून 5 लाख रुपये कर्ज मिळू शकलं नाही, कारण आपल्या तेवढे क्रेडिट नाहीये आणि मी एवढे पैसे उभारू शकलो नाही. प्रभुपाद म्हणतात की हा कर भरणं फार मोठी अडचण नाहीये. इस्कॉनचे असे अनेक सदस्य आहेत की जे बँकेतून कर्ज मिळवण्यासाठी आपल्याला मदत करतील. पण ही एकच अडचण नाहीये. नायर म्हणतोय की इस्कॉनने जमिनीचा ताबा घेण्यापूर्वी धर्मादाय आयुक्तांकडून परवानगी घेतली पाहिजे, कारण इस्कॉन एक धर्मादाय संस्था आहे. ठीक आहे, मग आपण ती परवानगी घेऊया. मी आयुक्तांच्या कार्यालयात गेलो होतो आणि त्यांनी मला सांगितले की आपण विक्री करार करण्यापूर्वी 6 महिने आधीच परवानगी घ्यायला हवी होती. अरे देवा. मी ऐकलंय की नायरने या जमिनीसाठी चार्टर्ड इन्व्हेस्टमेंट कंपनीलाही फसवलंय. त्याचे खूप राजकीय संबंध आहेत आणि त्याने आधीच सरकारी अधिकाऱ्यांना भडकावून ठेवलं होतं. मग आता आपण काय करणार?
आपण अशा व्यक्तीशी लढू शकत नाही. ना आपल्याकडे पैसा आहे ना ओळखी, शिवाय भारतात असे व्यवहार करण्याचा अनुभवही नाहीये. नाही, प्रभुपादांना ही जागा हवी आहे आणि आजच त्यांची तार आली आहे की लवकरात लवकर मालकी करार करा. आणि त्यांनी लिहिलंय की नायरला कोर्टात खेचलं पाहिजे. नायरला कोर्टात खेचायचं आणि आपण भारतीय कोर्टाच्या कचाट्यात अडकायचं, हे खूप कठीण होत चाललंय. प्रभुपादांनी मला सांगितलं होतं की जर काही जमलंच नाही तर आपले पैसे परत घ्यायचे आणि जमिनीचा ताबा सोडायचा. फक्त अशा परिस्थितीत किती दिवस राहणार? त्यात नायर म्हणतोय की आपण इथे बेकायदेशीरपणे राहतोय. तो म्हणतोय की तोच आपल्याला जमिनीचं नुकसान केल्याबद्दल न्यायालयात खेचेल. जरी जमीन मिळाली तरी प्रभुपादांना पाहिजे तसा या जमिनीचा विकास करणं अशक्य आहे. संगमरवरी मंदिर आणि अतिथीगृह ते या जंगलात अशक्य आहे. मला तर वाटतं की आपण आपले पैसे परत घ्यावे. नायर म्हणतोय की जर आपल्याला आपले पैसे परत हवे असतील तर आपण विक्री करार रद्द करावा आणि त्याला लगेच निर्णय हवाय. अरे रे, काय गोंधळ आहे. जय श्री मुंबईला फोन करणार होतो, लागला का? नाही, अजून नाही. मला कमाल, श्यामसुंदर आणि गिरिराजला मुंबईला पत्र पाठवायचं आहे. हो प्रभुपाद. नायर अनेक युक्त्या करून मालकी करार करणं टाळतोय. तो दबाव आणतोय आणि तुम्ही त्याला घाबरला आहात. तो तुम्हाला मूर्ख बनवतोय हे दाखवून की कायद्याच्या दृष्टीने तो बरोबर आहे. त्याने तुमची फसवणूक केली आहे. त्याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करा. तुम्ही एवढे निराश का आणि त्याला का घाबरता? आपली बाजू खूप बळकट आहे. अशा लोकांशी कसं लढायचं याचा तुम्हाला अनुभव नाही, कारण तुम्ही लहान आहात. तो मोठे मोठे शब्द वापरतो, धमकी देतो आणि तुम्ही विश्वास ठेवता वेड्यासारखा. सत्य हे आहे की नायरने आगाऊ रक्कम म्हणून आपल्याकडून 1,00,000 रुपयाचा चेक आधीच घेतलाय, त्यांनी आपल्याला दिलेल्या मुदतीच्या आत. आणि त्यानुसार आपला हा विक्री करार पूर्ण झाला आहे. हे पत्र त्वरित पाठवण्याची व्यवस्था करा आणि विशाखाला इथं यायला सांगा. होय प्रभुपाद. आपल्या जुहूच्या जमिनी संदर्भात एक वाद निर्माण झाला आहे. माझ्या अनुपस्थितीमध्ये भक्तांनी काही चुकीचा निर्णय घेऊ नये म्हणून मी एक पत्र पाठवलं आहे. पण मला असं वाटतं की ते पत्र वेळेत पोहोचणार नाही. कोणीतरी तिथे जाऊन त्यांना सांगायला हवं की आपली कायदेशीर बाजू कमकुवत होईल असं काहीही करू नका. मी तिथे येईपर्यंत काहीही करू नका. इथले सगळेच भक्त एकतर अनुभवी नाहीत किंवा त्यातले बरेच जण कार्यक्रमाच्या नियोजनात व्यस्त आहेत. ते कदाचित जाऊ शकणार नाहीत. तुम्ही जाऊ शकाल? हो श्रील प्रभुपाद, मी जाते. भगवंत आपल्या सर्वांसाठी ज्या काही योजना करतात त्या योग्यच असतात. भगवंत स्वतः स्वयंपूर्ण आहेत. भक्त जेव्हा त्यांच्यावर पूर्ण विश्वासाने अवलंबून राहतो तेव्हा भगवंत त्याच्या कल्याणासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची व्यवस्था करतात. त्यामुळे
भगवंत आपल्या सर्वांसाठी ज्या काही योजना करतात त्या योग्यच असतात. भगवंत स्वतः स्वयंपूर्ण जय आहे. श्रील प्रभुपाद. भक्त जेव्हा त्यांच्यावर पूर्ण विश्वासाने अवलंबून राहतो, भगवंत त्याच्या कल्याणासाठी पूर्ण प्रयत्न करतात. प्रभुपाद, तुमच्या कामात व्यत्यय आणल्याबद्दल क्षमा करा, पण मुंबईहून गिरिराजचा फोन आहे. ठीक आहे. बोला. आपल्याला दंडवत प्रणाम श्रील प्रभुपाद. आताच अहमदाबादहून एक भक्त आपला संदेश घेऊन आले आहेत. हो, मीच तिला पाठवलंय. काय बातमी आहे? त्या म्हणाल्या की आपली कायदेशीर बाजू कमकुवत होईल असे आम्ही काहीही करू नये आणि तुमची येण्याची वाट पाहावी. पण त्या इथे येण्यापूर्वीच आम्ही ठरवलं होतं की आपले पैसे तरी परत मिळवावे, म्हणून आम्ही विक्री करार रद्द केला आहे. मग तर सगळं संपलंय. काय म्हणाले प्रभुपाद? आधी ते काहीच बोलले नाहीत. मग म्हणाले की सगळं संपलंय आणि फोन ठेवून दिला. मी त्या बदमाश नायरच्या हातात हरे कृष्णची ही जमीन कधीच जाऊ देणार नाही. म्हणून मी लगेच इथं आलोय या मुलांची चूक दुरुस्त करायला. आता एकतर नायर आपल्याला ही जमीन देईल, नाहीतर आपण त्याला कोर्टात खेचू. कुठल्याही परिस्थितीत श्रीकृष्णांचे पैसे वाया जाता कामा नये. पण हे कसं शक्य आहे? यांनी आधीच करार रद्द करण्यासाठी सही केली आहे. पण मी कुठल्याही कागदावर सही केलेली नाही. कदाचित अजूनही वेळ गेलेली नाही. मला ती जमीन स्वतःसाठी नकोच आहे, पण तिथे आमचे श्री श्री राधा रास बिहारी विराजमान आहेत आणि भव्य मंदिरासाठी ती जागा योग्य आहे, अत्यंत योग्य. मी त्या विग्रहांना वचन दिलं आहे, ते मला पूर्ण करायलाच हवं. माझी जबाबदारी आहे ती. तो नायर कंसासारखाच आहे. कंसाने श्रीकृष्णांना मारण्यासाठी अनेक राक्षसांना पाठवलं होतं. तसंच त्या नायरकडे त्याचे वकील, सरकारी मित्र, गुंड आहेत. पण श्रीकृष्णाने सर्व राक्षसांना ठार मारले होते. मी श्रीकृष्णांसाठी लढतो आहे. मी घाबरणार नाही, मागे हटणार नाही, त्यांना असं फसवू देणार नाही. मुंबईतील कृष्ण भावनेचा प्रचार कधीच थांबणार नाही आणि माझे शिष्य कुठेही जाणार नाहीत आणि राधा रास बिहारींना इथून कुणीही हलवू शकणार नाही. श्रील प्रभुपाद, तुम्ही एकदा स्वतःच नायरला का नाही भेटत? कदाचित हा प्रश्न चर्चेनं सुटू शकेल. मी त्याला इथे माझ्या घरी बोलवतो. हो, तुम्ही बोलवा ना त्यांना. आम्ही त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोर्टाबाहेर प्रश्न सुटत असेल तर आम्हालाही चालेल. हां, तेच ठीक राहील. चांगला विचार आहे. आम्हाला एकांतात बोलायचं आहे. हे सगळे CIA लोक आहेत. माझ्याकडे पुरावे आहेत. हरे कृष्णाच्या नावाखाली तुम्ही अमेरिकन लोकांना इथे गुप्तहेर म्हणून आणलाय. मला तुम्ही काय मूर्ख समजता? नाही, मी तुम्हाला माझी जमीन मुळीच देणार नाही. मी सोमवारी 2 लाख रुपयाचा चेक घेऊन येतो आणि तुमचे पैसे परत करतो. ठीक आहे, तुम्हाला ती जमीन द्यायची नसेल तर आम्ही ती जागा रिकामी करतो. पण हे करण्यापूर्वी विचार करा. तुम्ही लोक स्वतःला त्या जमिनीचे मालक समजता? खरं तर तुम्हाला तिथली लोक खूप त्रासली आहेत. पहाटे 4 वाजता तुमच्या आवाजामुळे लोकांची झोपमोड होते.
आम्ही स्वतःला मालक म्हणतच नाही. श्रीकृष्णच खरे मालक आहेत आणि मी कधीही म्हणालो नाही की मी मालक आहे. स्वतः श्रीकृष्ण तिथे विराजमान आहेत. मग तुम्ही कशासाठी त्रास देताय एवढा? पैसे घ्या आणि जमीन द्या. आणि तुम्हाला जर ती जमीन विकायची नसेल तर बनवा चेक. आम्हाला चेक द्या आणि आम्ही उद्या सकाळीच जमीन रिकामी करतो. नाही, उद्या सकाळी नाही, आज रात्रीच करतो. आमचे पैसे परत करा. आहेत तुमच्याकडे पैसे? हो हो आहेत माझ्याकडे पैसे. मी तुमच्यासारखा भिकारी नाही. माझ्याकडे खूप पैसा आहे, शक्ती आहे. त्या मूर्तींना मी स्वतःच बाहेर काढेन आणि माझ्या हाताने मंदिर पाडून टाकेन. निघून जा, जा इथून. नाही 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 नाही, निघून जा, निघून जा. जा. वसुदेवांच्या प्रार्थनेनंतर श्रीकृष्णांची माता देवकी, जी आपल्या भावाच्या अत्याचाराने भयभीत झाली होती, तिने भगवंतांकडे प्रार्थना केली. ती विनम्रपणे म्हणाली, हे भगवंता, मी तुम्हाला वंदन करते. संपूर्ण सृष्टी काळाच्या अधिपत्याखाली आहे, पण ती तुमच्या मार्गदर्शनाखालीच कार्य करते. तुम्हीच या सृष्टीचे मूळ निर्देशक आहात आणि सर्व शक्तींचा स्रोत आहात. हे करुणामय भगवंता, जय श्रील मला प्रभुपाद. मदत करा. बोला. आत्ताच गिरिराजचा फोन आला होता. त्याने सांगितलं की काल रात्री नायरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. श्रीमती नायर, जे जे झालं ते खूपच दुर्दैवी होतं. पण आता या परिस्थितीत आपल्याला काय करता येईल त्याचा विचार करायला हवा. आता ते कृष्ण भक्त ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे तुमच्या जमिनीचे तुम्हाला उरलेले 12 लाख रुपये द्यायला तयार आहेत. नाही, मला वाटतं हे लोक गुप्तहेर आहेत. मिस्टर नायर त्यांना ही जमीन विकण्याच्या विरोधात होते. ते या बाबतीत फार ठाम होते. ते जरी खरं असलं मिसेस नायर, तरी तिथे राधाकृष्णाच्या मूर्ती स्थापित आहेत आणि रोज त्यांची पूजा केली जाते. त्यामुळे आता दुसऱ्या कुणाला ती जमीन विकणं जवळजवळ अशक्य आहे. पण त्या मूर्ती तिथून काढल्या जाऊ शकतात. माझे पती स्वतःच तिथून मूर्ती काढणार होते. पण मिसेस नायर, त्यांनी तसं केलं असतं तर त्यांना तुरुंगात जावं लागलं असतं. शिवाय त्यामुळे लोकांची सहानुभूतीही मिळाली नसती. पण त्यासाठी इतर मार्ग आहेत. मग तुमचा काय सल्ला आहे? वास्तविक या परदेशी लोकांना नवीन बांधकाम करण्याची परवानगी मिळालेली नाहीये. याचाच अर्थ असा आहे की जुनं आणि नवीन ही दोन्ही बांधकामं बेकायदेशीर आहेत. मग त्यावर सरकारी कारवाई होऊच शकते.
हम्म